आणि यानंतरची एक बातमी नवी मुंबईतली आहे। एक हृदय पिळवटून टाकणारी बातमी आहे, पण तितकीच माणुसकीला काळीमा फासणारी आणि अंगावर काटा आणणारी घटना सुद्धा समोर आलेली आहे। ऐरोलीमध्ये एका महिलेनं आपल्या प्रियकराच्या मदतीनं आपल्या पतीची निर्घृण हत्या करून पतीच्या मृतदेहाचे 3 तुकडे केलेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिल्याचा आरोप होतोय। तब्बल 11 महिने हे हत्याकांड लपवण्यामध्ये आरोपी यशस्वी झाले, मात्र पोलिसांच्या तपासात अखेर या सगळ्या मर्डर मिस्ट्रीचा उलगडा झाला। पत्नी आणि तिच्या प्रियकराला नवी मुंबई हादरली, प्रियकरासाठी पतीचे 3 तुकडे। प्रेमसंबंध, कौटुंबिक वादाचा हत्येत शेवट। 11 महिन्यांनंतर उलगडली थरारक मर्डर मिस्ट्री। ऐरोलीच्या यादवनगर परिसरात राहणारे बलिराम कुशवाह पत्नी सुनीता आणि 2 मुलांसह वास्तव्यास होते। पोलिसांच्या माहितीनुसार सुनीता कुशवाह हिचे घणसोलीतील रिक्षा चालक राहुल प्रजापती याच्याशी प्रेमसंबंध होते। या संबंधांना बलिराम यांचा विरोध होता। याच कारणावरून पतीला कायमचा मार्गातून दूर करण्याचा कट दोघांनी रचला। पोलिसांच्या तपासानुसार सुनीता आणि राहुल यांनी मिळून बलिराम यांची हत्या केली। त्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेहाचे 3 तुकडे करून ते वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले। या घटनेनंतर बलिराम अचानक बेपत्ता झाल्याची माहिती कुटुंबियांकडून दिली जात होती। 4 महीने के बाद भी जब धीरे धीरे शक बढ़ने लगा तो पता चला कि 1 साल हो गया ऐसे बोलते बोलते, तो पता चला कि अपने पति को घर में ही मारी है। कि किसी को हमने नहीं देखा इधर आते। अभी तो यहाँ पे कौन रहता था फिर? अभी लॉक कैसे? भाड़े से दिया था और पुलिस ने छानबीन की तो ये लोग मतलब बंद, वो बोले तुम खाली कर दो 2 दिन में, हम लोग मतलब घर में देखें क्या क्या है क्या नहीं। उनकी बाहर आता आदमी नाशा विशा नहीं करता था और झगड़ा भी नहीं किया, आवाज भी नहीं आया, तो कैसे पता चलेगा? आजू बाजू किसी को नहीं पता चला इधर। नेमकी घटना कशी घडली? मयत बलिराम कुशवाह हे ऐरोलीच्या यादवनगर परिसरात आपली पत्नी आणि 2 मुलांसह राहत होते। पत्नी सुनीता हिचे घणसोली या ठिकाणी राहणारा रिक्षा चालक राहुल प्रजापती याच्याशी अनैतिक संबंध जुळले। या संबंधांची माहिती बलिराम यांना मिळाल्यानंतर त्यांनी त्याला तीव्र विरोध केला। त्यामुळे पतीला कायमचा मार्गातून दूर करण्याचा कट सुनीता आणि राहुल यांनी रचला। हा कट यशस्वी करण्यासाठी सुनीतानं आधी दोन्ही मुलांना 2 दिवसांसाठी मावशीकडे पाठवलं। त्यानंतर 9 ऑगस्ट 2025च्या रात्री बलिराम गाढ झोपेत असताना सुनीता आणि राहुल यांनी प्रथम त्यांचा गळा आवळला। त्यानंतर धारदार चाकूनं गळ्यावर वार करून त्यांची हत्या केल्याचं तपासात निष्पन्न झालं। हत्येनंतर पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपींनी घरातच बलिरामच्या मृतदेहाचे 3 तुकडे केले। त्यांनी मुंडकं, धड आणि पाय कापून 3ही तुकडे वेगवेगळ्या गोण्यामध्ये आणि चादरीत गुंडाळून राहुलच्या रिक्षातून रात्रीच्या अंधारात गवळीदेव परिसरातील दाट झाडीमध्ये 3 वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले। या घटनेनंतर अनेक महिने कोणालाही संशय आला नाही, मात्र जवळपास 8 महिन्यांनंतर गावाहून आलेल्या बलिराम यांच्या भावानं संशय व्यक्त करत पोलिसात तक्रार दाखल केली। त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र वेगानं फिरवत सुनीता आणि राहुल यांना ताब्यात घेतलं। स्वतंत्र चौकशीत दोघांच्या जबाबात विसंगती आढळून आली। पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर दोघांनीही हत्येची कबुली दिल्याचं पोलिसांनी सांगितलं। त्यानंतर दोघांना अटक करण्यात आली असून या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे। दिनांक 8 ऑगस्ट 2025 च्या रात्री ते 9 ऑगस्ट 2025 च्या पहाटेच्या दरम्यान तिने या प्रियकराला बोलवून तिच्या नवऱ्याचा या दोघांनी खून केला आणि त्या मृतदेहाचे 3 तुकडे करून त्या दोघांनी एका विशिष्ट ठिकाणी ते फेकून दिले। आरोपी यांना दिनांक 10 जुलै 2026 रोजी अरेस्ट करण्यात आलेले आहे आणि ते दोघंही आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहे। या घटनेमध्ये यादवनगर या ठिकाणी राहणाऱ्या पत्नीने आपल्या पतीचा खून करून त्याची हत्या करून त्याचे 3 तुकडे केले आणि त्याचे शरीराचे 3 तुकडे हे गवळी देवी या परिसरामध्ये टाकलेले आहेत। यादवनगरमध्ये घराच्या जवळ तिने खून केला आणि त्यानंतर रिक्षामध्ये त्याची बॉडी टाकली आणि त्याचे 3 वेगवेगळे पार्ट या डोंगरामध्ये आणून टाकलेले आहेत। सध्या पोलिसांतर्फे MIDC पोलिसांतर्फे या घटनेचा शोध सुरू आहे, मात्र 11 महिने सध्या या घटनेला झालेले असल्यामुळे जी शोध मोहीम आहे किंवा जो मयत व्यक्ती आहे त्याचे शरीराचे तुकडे शोधण्यास पोलिसांना
कुठेतरी कमतरता भासत असल्याचं पाहायला मिळतंय, कारण 11 महिने या घटनेला उलटलेले आहेत. सध्या यामध्ये आरोपी महिला आहे आणि त्याचा प्रियकर आहे. या दोघांनाही पोलिसांनी अटक केलेली आहे. प्रेमसंबंध, त्यातून निर्माण झालेला कौटुंबिक वाद आणि त्याचा शेवट थेट हत्येत झाला. नवी मुंबईतील या घटनेनं पुन्हा एकदा संपूर्ण शहर हादरलंय. जवळपास 11 महिने लपून राहिलेल्या या मर्डर मिस्ट्रीचा उलगडा पोलिसांनी केला असून आता या प्रकरणातील पुरावे आणि संपूर्ण कटाचा तपास सुरू आहे. यामध्ये धक्कादायक माहिती म्हणजे तब्बल 11 महिन्यानंतर या घटनेचा उलगडा झालेला आहे. यामध्ये आरोपी प्रियकरासह पत्नी आहे, तिला अटक केलेली आहे आणि पुढे पोलीस MIDC पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरजसह मी आकांक्षा देशमुख, लोकशाही मराठी, नवी मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.